आयुष्यात चुकूनही या 6 गोष्टींवर पाय ठेवू नका, आर्थिक चणचण भासेल. नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. हिंदू धर्मात काही गोष्टी देवदेवतांचे प्रतीक मानल्या जातात, ज्यावर चुकूनही पाऊल ठेवू नये, अन्यथा तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याशिवाय वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्यावर पाऊल ठेवल्यास घरात गरिबी येते आणि नेहमीच पैशांची कमतरता देखील निर्माण होते. धार्मिक मान्यतेनुसार आणि शास्त्रांमध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यास तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्वजण अशा अनेक गोष्टी वापरतो ज्या हिंदू धर्मानुसार देवदेवतांचे प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच तुम्ही सर्व काही तुम्हाला हवे तिथे ठेवू शकत नाही. असे मानले जाते की देव स्वतः अनेक प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये राहतात. शास्त्रानुसार या प्राण्यांवर, पक्ष्यांवर किंवा वस्तूंवर पाऊलही ठेवू नये, अन्यथा तो देवांचा अनादर करतो असे मानले जाते. परिणामी तुम्ही पाप कराल, ज्याचे उत्तर कदाचित परलोकात द्यावे लागेल. शास्त्रानुसार कोणत्या गोष्टींवर कधीही पाऊल ठेवू नये हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. गाय. हिंदू धर्मात गायीला पारंपरिकपणे देवी म्हणून पूजले जाते. गाय हा एक लोकप्रिय प्राणी असला तरी त्यावर कधीही पाऊल ठेवू नये. गायीवर पाऊल ठेवल्याने तुमची बुद्धी भ्रष्ट होईल आणि तुम्हाला आयुष्यात अनेक संकटांना तोंड देखील द्यावे लागू शकते. पितळीचे भांडे. पितळीचे भांडे सूर्याचे प्रतीक आहे, म्हणून कधीही या भांड्याला पाऊल ठेवू नये. यामुळे कुंडलीत चंद्र कमकुवत होऊ शकतो आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या देखील उद्भवू शकतात. असे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात. शंख. शास्त्रानुसार देव प्रत्येक कणात राहतात. आपण पृथ्वीवर ज्या पद्धतीने चालतो ते देखील पवित्र आहे, कारण हिंदू धर्मात पृथ्वीला आईचा दर्जा आणि स्थान देण्यात आले आहे. जर शंख तुमच्या समोर असेल तर त्याला कधीही पायांनी स्पर्श करू नये. साधनेनुसार देवी लक्ष्मी शंखात वास करते. शंखावर पाऊल ठेवल्याने तुमचा पाय कापला जाऊ शकतोच, पण त्यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते. झाडू. झाडू हे देवी लक्ष्मीच्या प्रतीकांपैकी एक मानले जाते, म्हणूनच कधीही पायांना स्पर्श करू नये. झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याने दारिद्र्य दूर होते, परंतु शास्त्रामध्ये झाडू संबंधित काही नियम सांगितले आहेत ज्यामुळे तुम्हाला फायदे होतात. अन्न आणि पेय. कोणत्याही अन्नपदार्थावर पाऊल ठेवण्यास मनाई आहे. अन्नाच्या एका कोपऱ्यालाही पायाने स्पर्श करू नये. याशिवाय कधीही पूजेच्या किंवा यज्ञेच्या वस्तूंना पायांनी स्पर्श करू नये. यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. तुळशीची पाने. हिंदू धर्मात तुळशीच्या पानांचे विशेष महत्त्व आहे आणि ते पूजनीय आहे. तुळशीच्या पानांना कधीही पायांनी स्पर्श करू नये. तुम्हाला पैसे मिळवण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते. यासोबतच जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकते, म्हणून चुकूनही या गोष्टींवर पाऊल ठेवू नका. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.